आपल्या राज्यातील एखाद्या सामान्य शेतकऱ्याला ठिबक सिंचनासाठी किंवा ट्रॅक्टरसाठी शासनाचे एखादे छोटेसे अनुदान हवे असेल तर त्याला काय काय करावं लागतं? आधी 7/12 काढा, 8 काढा, तलाट्याकडे जा, पंचायत समितीत खेटे मारा, अधिकाऱ्यांच्या हातापाया पडा आणि एवढं सगळं करूनही ते अनुदान कधी मिळेल याची कोणतीही शाश्वती नसते। अनेकदा तर 2-2 वर्ष शेतकऱ्यांचे अर्ज धूळखात पडून असतात। पण दुसरीकडे जर तुम्ही देशाचे खासदार असाल किंवा थेट केंद्रीय मंत्री असाल तर मात्र तुम्हाला तुमच्याच खात्याकडून तब्बल 99 लाख रुपयांची, होय मित्रांनो, जवळपास 1 कोटी रुपयांची सबसिडी अगदी सहज मिळते। आणि जेव्हा हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा ती सबसिडी गुपचूप परतही केली जाते। आज आपण अशाच एका खळबळजनक प्रकरणाची सविस्तर माहिती घेणार आहोत, ज्याने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आणि देशाच्या कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे। हे प्रकरण आहे केंद्रीय कृषी राज्यमंत्री भागीरथ चौधरी आणि त्यांच्या काकडीच्या शेतीसाठी मिळालेल्या 99 लाख रुपयांच्या अनुदानाचे। हे नेमकं काय प्रकरण आहे? एका मंत्र्याला त्याच्याच खात्यातून इतकी मोठी रक्कम कशी मिळाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती रक्कम त्यांना परत का करावी लागली? आज आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक छोटीशी आठवण। थोडक्यातच्या या प्रदीर्घ प्रवासात आपण नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि सत्य बातम्या निर्भीडपणे तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत। त्यामुळे तुम्ही अद्याप आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइबचं बटन दाबा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अशा महत्त्वाच्या बातम्या तुमच्याकडून मिस होणार नाहीत। मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाची अधिकृत माहिती समोर आली ती म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी म्हणजेच 28 जुलै 2026 रोजी लोकसभेत कृषी मंत्रालयाच्या अनुदानासंदर्भात आणि योजनांच्या लाभार्थ्यांसंदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला होता। या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत जे लेखी उत्तर दिलं त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या। या लेखी उत्तरात खुद्द सरकारने हे मान्य केलं आहे की गेल्या 5 वर्षात राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या म्हणजेच नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाच्या योजनांतर्गत देशातील काही अतिमहत्त्वाच्या राजकीय नेत्यांना कोट्यवधी रुपयांच्या सबसिडी वाटण्यात आल्या आहेत। यामध्ये 2 प्रमुख नावं समोर आली। पहिलं नाव होतं राजस्थानच्या अजमेर लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार आणि सध्याचे केंद्रीय कृषी राज्यमंत्री भागीरथ चौधरी यांचं, आणि दुसरं नाव होतं राजस्थानमधीलच जालोर सिरोही मतदारसंघाचे भाजप खासदार लुंबाराम यांचे। आता आपण हे प्रकरण नेमकं काय आहे हे अगदी मुळापासून समजून घेणार आहोत। भागीरथ चौधरी हे राजस्थानमधील एक बडे नेते आहेत। त्यांच्याकडे शेतीची मोठी जमीन आहे। त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी विशेषतः पॉली हाऊस किंवा ज्याला आपण ग्रीन हाऊस म्हणतो त्या तंत्रज्ञानाचा वापर करून काकडी उत्पादनाचा प्रकल्प हाती घेतला होता। मित्रांनो, आधुनिक शेती करण्यासाठी आणि परदेशी भाज्यांचे किंवा उच्च दर्जाच्या काकडीसारख्या पिकांचे उत्पादन घेण्यासाठी पॉली हाऊस उभारणे अत्यंत खर्चिक असतं। यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते। याच गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ शेतकऱ्यांना भरघोस अनुदान देते। हे अनुदान प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 50% असू शकते। याच योजनेचा लाभ घेण्यासाठी भागीरथ चौधरी यांनी अर्ज केला होता। त्यानुसार त्यांच्या काकडीच्या शेतीच्या आणि पॉली हाऊसच्या प्रकल्पासाठी कृषी मंत्रालयाकडून त्यांना तब्बल 99 लाख रुपयांची भली मोठी सबसिडी मंजूर करण्यात आली आणि ती रक्कम त्यांना अदाही करण्यात आली। आता तुम्ही म्हणाल की शेतकरी म्हणून त्यांनी अर्ज केला आणि त्यांना सबसिडी मिळाली, तर यात गैर काय आहे? खासदार असले म्हणून त्यांनी शेती करायची नाही का? तर मित्रांनो, प्रश्न त्यांच्या शेती करण्यावर नाही, तर प्रश्न आहे तो हितसंबंधांच्या संघर्षाचा म्हणजेच कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा आणि नैतिकतेचा। जेव्हा भागीरथ चौधरी यांनी या योजनेसाठी अर्ज केला असेल किंवा जेव्हा त्यांना ही सबसिडी मिळाली त्यानंतरच्या काळात देशात लोकसभा निवडणुका झाल्या। या निवडणुकीत ते विजयी झाले आणि त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये त्यांना थेट केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री हे अत्यंत महत्त्वाचं पद देण्यात आलं आणि इथेच सगळा घोळ सुरू झाला। विचार करा, ज्या मंत्रालयाचे तुम्ही स्वतः मंत्री आहात, ज्या खात्याचा कारभार तुम्ही हाकत आहात, त्याच खात्याच्या योजनेतून तुम्ही स्वतःच्याच वैयक्तिक खात्यात 99 लाख रुपयांचा लाभ कसा काय घेऊ शकता? हा एका अर्थाने पदाचा दुरुपयोग आणि नैतिकतेचे उल्लंघन मानले जाते। जेव्हा एखादा नेता मंत्रिपदाची शपथ घेतो तेव्हा त्याला संविधानातील तरतुदींनुसार आणि
कोड ऑफ कंडक्ट फॉर मिनिस्टर्स म्हणजेच मंत्र्यांसाठी असलेल्या आचारसंहितेनुसार आपल्या पदाचा वापर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी न करण्याची शपथ घ्यावी लागते। जेव्हा भागीरथ चौधरी कृषी राज्यमंत्री झाले तेव्हा साहजिकच त्यांच्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांना आणि कदाचित स्वतः त्यांनाही या गोष्टीची जाणीव झाली असावी की आपण ज्या खात्याचे मंत्री आहोत त्याच खात्याची 1 कोटी रुपयांची सबसिडी आपण स्वतःच घेतलेली आहे। हे प्रकरण कधीही उघडकीस येऊ शकतं। संसदेत विरोधी पक्ष किंवा माहिती अधिकारात एखादा कार्यकर्ता याची माहिती काढू शकतो आणि नेमकं तसंच झालं। संसदेत प्रश्न विचारला गेला, पण या प्रश्नाचे उत्तर लोकसभेत येण्याआधीच संभाव्य राजकीय वाद आणि बदनामी टाळण्यासाठी भागीरथ चौधरी यांनी एक अतिशय सावध पाऊल उचललं। त्यांनी सरकारला ती संपूर्ण 99 लाख रुपयांची सबसिडीची रक्कम परत केली। रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत स्पष्ट केलं की भागीरथ चौधरी यांनी त्यांना मिळालेली अनुदानाची पूर्ण रक्कम आता परत केली आहे। पण मित्रांनो, त्यांनी पैसे परत केले म्हणजे हा विषय इथे संपतो का? अजिबात नाही। या प्रकरणाने आपल्या व्यवस्थेतील एक अत्यंत विदारक सत्य पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणलं आहे। हा केवळ एका मंत्र्याचा किंवा एका अनुदानाचा विषय नाही, तर हा 2 भारतांचा विषय आहे। एक भारत असा आहे जिथे सामान्य शेतकरी पावसाची वाट बघून डोळे फोडून घेतो, बियाणे घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात, पीक विमा भरला तरी नुकसान झाल्यावर विम्याचे पैसे मिळवण्यासाठी त्याला वर्षानुवर्षे चक्रा माराव्या लागतात। पंतप्रधान किसान सन्मान निधीचे वर्षाला मिळणारे अवघे 6000 रुपये मिळवण्यासाठीही त्याला अनेकदा KYC आणि बँकच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो। एखादी विहीर खोदायची असेल किंवा शेततळे करायचं असेल तर शासनाचे अनुदान मिळवण्यासाठी त्याला अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागतात, अनेकदा वाटेकरी द्यावे लागतात। सरकारी योजनांचा लाभ गरिबांपर्यंत पोहोचताना अक्षरशः घाम फुटतो। आणि दुसरीकडे हा दुसरा भारत आहे जिथे सत्तेच्या वर्तुळात बसलेल्या नेत्यांना, मंत्र्यांना आणि खासदारांना त्यांच्या वैयक्तिक शेतीसाठी, पॉली हाऊससाठी किंवा डेअरी प्रकल्पांसाठी एका झटक्यात कोटी कोटी रुपयांचे अनुदान मिळतात। त्यांच्या फाईल्स सरकारी कार्यालयांमध्ये कधीच अडकत नाहीत, त्यांना कोणीही 7/12 किंवा कागदपत्रांच्या त्रुटी काढत नाहीत। त्यांच्यासाठी नियम वाकवले जातात किंवा त्यांना नियमांच्या पळवाटाबरोबर माहिती असतात। भागीरथ चौधरी यांना 99 लाखांची सबसिडी कशी मिळाली? कारण त्यांच्याकडे सुरुवातीला कोट्यवधी रुपये गुंतवण्याची ताकद होती। फलोत्पादन मंडळाच्या बहुतांश योजना अशा आहेत ज्यात आधी शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून किंवा बँकातून कर्ज काढून मोठी गुंतवणूक करावी लागते आणि मग शासन त्याचे अनुदान देते। देशातील 90% अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे एवढे मोठे भांडवलच नसते, त्यामुळे या सरकारी योजनांचा खरा मलिदा कोण खातं? तर हे असे राजकारणी, मोठे व्यापारी आणि सधन जमीनदार। सामान्य शेतकऱ्याच्या नावाखाली तयार केल्या जाणाऱ्या या योजनांचा लाभ प्रत्यक्षात समाजातील सर्वात श्रीमंत वर्गालाच होत असतो, हे या उदाहरणातून अत्यंत उघड झालं आहे। याच लोकसभेच्या उत्तरात आणखी एका भाजप खासदाराचं नाव आलं आहे आणि ते म्हणजे खासदार लुंबाराम। राजस्थानमधील जालोर मतदारसंघाचे खासदार असलेल्या लुंबाराम यांनाही याच राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून त्यांच्या कृषी प्रकल्पासाठी मोठी सबसिडी देण्यात आली आहे। मात्र भागीरथ चौधरी यांच्याप्रमाणे लुंबाराम यांनी ही सबसिडी परत केल्याचा कोणताही उल्लेख सरकारच्या उत्तरात नाहीये, कारण लुंबाराम हे मंत्री नाहीत, ते केवळ खासदार आहेत। त्यामुळे त्यांच्यावर थेट कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा ठपका ठेवणं तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे। पण तरीही नैतिक प्रश्न उरतोच की ज्या खासदारांना सरकार लाखो रुपयांचा पगार, भत्ते आणि सुविधा देते त्यांनी सामान्य शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदान स्वतःच्या खिशात घालणे कितपत योग्य आहे? विरोधकांनी आता या मुद्द्यावरून सरकारला चांगलाच धारेवर धरायला सुरुवात केली आहे। ज्या सरकारवर नेहमी सूटबुटकी सरकार आणि केवळ मूठभर श्रीमंतांचे भले करणारे सरकार असा आरोप विरोधक करत आले आहेत, त्यांना आता हा एक आयता मुद्दा मिळाला आहे। संसदेच्या चालू अधिवेशनात यावर मोठे वादळ उठण्याची शक्यता आहे। विरोधकांचा सवाल हाच आहे की जर संसदेत प्रश्न विचारला गेला नसता तर भागीरथ चौधरी यांनी हे 99 लाख रुपये कधी परत केले असते का? की हे पैसे गुपचूप पचवले असते? मंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून लगेचच हे पैसे परत का नाही केले? जेव्हा प्रकरण अंगलट येण्याची वेळ आली तेव्हाच हे पैसे परत का करण्यात आले? आणि देशात आणखी असे किती मंत्री, खासदार किंवा आमदार आहेत ज्यांनी शेतीच्या, उद्योगांच्या किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेऊन स्वतःची घरे भरली आहेत? या सगळ्याची आता श्वेतपत्रिका काढण्याची वेळ आली आहे। मित्रांनो, लोकशाहीत लोकप्रतिनिधी हा जनतेचा विश्वास असतो, त्याने जनतेच्या पैशांचे रक्षण करायचे असते। पण जेव्हा कुंपणात शेत खाऊ लागतं तेव्हा त्या व्यवस्थेवरचा सामान्य माणसाचा विश्वास उडतो।
आज देशातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून रस्त्यावर दूध आणि भाजीपाला फेकून देत आहेत. अशा भीषण परिस्थितीत कृषी खात्याच्या मंत्र्याने स्वतःच्या काकडीच्या शेतीसाठी 99 लाखांची सबसिडी घेणे हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. केवळ पैसे परत केले म्हणजे झालेला नैतिक अपराध पुसला जात नाही. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या नेत्यांनी आदर्श घालून दिला पाहिजे, मात्र इथेच आदर्शांनाच तिलांजली दिल्याचे दिसून येत आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आता संसदेनेच कठोर कायदे करण्याची गरज आहे. मंत्री, खासदार, आमदार आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना कोणत्याही सरकारी अनुदानाचा थेट लाभ घेण्यावर पूर्णपणे बंदी असली पाहिजे. जोपर्यंत अशी कायदेशीर बंदी येत नाही तोपर्यंत सत्तेचा गैरवापर करून जनतेच्या पैशांची अशीच लूट होत राहील. आज एका भागीरथ चौधरींचे नाव समोर आले आहे, पण सरकारी फायलींच्या आत अशी अनेक नावं दडलेली असू शकतात ज्यांनी कायद्याच्या पळवाटा शोधून करोडो रुपये लाटले आहेत. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या गेल्या 10 वर्षांच्या कारभाराचे ऑडिट झाले पाहिजे, जेणेकरून खऱ्या शेतकऱ्याला अनुदान मिळाले आहे की केवळ राजकीय नेत्यांनीच आपली पोळी भाजून घेतली आहे हे देशासमोर स्पष्ट होईल. मित्रांनो, तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? मंत्र्यांनी आणि खासदारांनी सरकारी सबसिडी घेणं योग्य आहे का? आणि भागीरथ चौधरी यांनी पैसे परत केले म्हणून त्यांना क्लीन चिट मिळायला हवी का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही अत्यंत महत्त्वाची आणि व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.